टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। आज के इस वीडियो में हम सीटेट पेपर एक भाषा दो मतलब मराठी लैंग्वेज की आंसर की देखने वाले। लगभग 98 या 99% आप समझेंगे कि सटीक आंसर की होने वाली है। और इसी तरीके के आपके फाइनल आंसर की आपको देखने के लिए मिलेंगे। हो सकता है इक्का दुक्का नंबर इधर उधर हो सकते हैं, लेकिन मैक्सिमम क्वेश्चन जो है सेम इसी तरीके से आपकी फाइनल आंसर की में देखने के लिए मिलेंगे आपको। ये पेपर दो की हम बात कर रहे हैं और 121 से लेकर 150 तक जो क्वेश्चन आते हैं मराठी जो सेकंड लैंग्वेज होती है उसके हम यहाँ पर बात कर रहे हैं। उसके आंसर की हम इस वीडियो में देखने वाले हैं। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोज़ के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम शासन निर्णय और परिपत्रक आसानी से मिल पाए। वीडियो को ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट तक शेयर कीजिए और वीडियो को प्लीज़ अभी लाइक कीजिए। देखेंगे आप यहाँ पर भाषा 2 मराठी। ओके, आता आपण पाहणार आहोत अचूक पर्याय निवडून खालील प्रश्नांची 121 ते 135 उत्तरे। तर 121 क्रमांकाचा प्रश्न येथे विचारलेला आहे। आपण डायरेक्ट उत्तरे बघूया। एक आई दुसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला सांगते तिचे मूल काही वेळा असे काही बोलते जे तिने कधीही मुलाच्या भावाकडून किंवा मोठ्या माणसाकडूनही ऐकले नाही। हे कसे काय? आईच्या या प्रश्नासाठी नेमके उत्तर कोणते? तर हे बघा, पर्याय क्रमांक 2 याच्या जे आहे ते योग्य उत्तर असेल। म्हणजे मानवी मेंदू सहजगत्या भाषा आत्मसात करण्यास सक्षम असते। ओके, यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 122। 122 वा प्रश्न इथे विचारलेला आहे। सुरुवातीच्या साक्षरतेच्या उपक्रमात मूल आणि एक मोठी व्यक्ती सोबतच एक पुस्तक पाहतात आणि मोठी व्यक्ती प्रश्न विचारून संभाषणाला उत्तेजन देते, नंतर त्याची भूमिका बदलते आणि मूल प्रश्न विचारते। हे कशाचे उदाहरण आहे? तर हे बघा, हे जे उदाहरण आहे ते असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजे संभाषणात्मक वाचन, याचे हे उदाहरण असेल। ओके, यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 123। 123 क्रमांकाचा प्रश्न येथे विचारलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे श्रवण कौशल्य विकसित करताना शिक्षकांनी काय केले पाहिजे? तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, वेगवेगळ्या लोकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना या उपक्रमात गुंतवून ठेवावे, अशा प्रकारे। यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 124। 124 प्रश्न क्रमांक 124 जे आहे त्याचा आपण डायरेक्ट आन्सर बघू। म्हणजे पर्याय क्रमांक 3 याच्या जे ते असेल योग्य उत्तर असेल। म्हणजे ए चूक आहे पण आर बरोबर आहे, हे याचा योग्य उत्तर असेल। यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 125। प्रश्न क्रमांक 125 येथे विचारलेला आहे की भाषेचे स्वरूप, भाषा शिक्षणाचे स्वरूप आणि दोघांचे शिक्षण पद्धतीत उपयोजन म्हणजेच धोरण। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असेल, धोरण। ओके, यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 126। अतिशय सोपा हा प्रश्न होता। रचनात्मक मूल्यमापन म्हणजे? आता रचनात्मक मूल्यमापन आपल्याला सर्वांना माहीत आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल त्याचा योग्य उत्तर असेल घडत असलेला विकास आणि सुधारणा, म्हणजेच रचनात्मक मूल्यमापन होय। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जे असेल त्याचा योग्य उत्तर असेल। यानंतर प्रश्न क्रमांक 127 आपण पाहणार आहोत। पेपर 1 लँग्वेज 2 मराठीची आन्सर की आपण पाहत आहोत। मुलांसाठी नवीन धडा ठरवताना शिक्षिका समग्र शारीरिक प्रतिभाव TPR पद्धतीवर भर देण्याचे ठरवते। समग्र शारीरिक प्रतिभावांचे पाठात नीट उपयोजन होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश करावा? प्रश्न क्रमांक 127 आणि योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वर्गात काही शारीरिक हालचाली होतील असे घटक समाविष्ट करावे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 128। 128 क्रमांकाचा प्रश्न इथे विचारलेला आहे। हे बघा, भाषा शिकणे म्हणजे भाषेचे नियम शिकणे असे मानणारी कोणती व्याकरण पद्धती आहे? तर योग्य जे उत्तर असेल पर्याय क्रमांक निगमनात्मक। ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 129। 129 वा प्रश्न येथे विचारलेला आहे की 5व्या इयत्तेतील मुलांना मुक्त लेखन कार्य देण्याचे शिक्षिका ठरवते। पुढीलपैकी कोणत्या घटकावर शिक्षिकेने सर्वाधिक भर द्यावा? तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजेच
मजकुरातील अचूकता आणि प्रभावीपण दोघांवर भर द्यावा. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 130. 130 क्रमांकाचा प्रश्न इथे विचारलेला आहे की टॉप डाऊन म्हणजे समग्र अर्थाला समजणे, तर बॉटम अप म्हणजे. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मजकुरातील शब्द आणि पदबंध यावर भर देणे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 131. हे बघा इथे प्रश्न क्रमांक 131 दिलेला आहे आणि प्रश्न असा विचारलेला आहे की पुढीलपैकी भाषा शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे. तर हे बघा आपल्याला इथे भाषा शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी ओळखायची आहे. त्याचा योग्य पर्याय असेल ते असेल पर्याय क्रमांक 4 मुलाची संज्ञानात्मक गरज आणणे. ओके. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 132. 132 व प्रश्न इथे विचारलेला आहे. एक मूल पुस्तक हातात घेते आणि त्याची योग्य बाजू हातात घेऊन पान उलटते, असे करणे म्हणजे. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 म्हणजे उदीयमान साक्षरता कौशल्य. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 133. 133चं आपण डायरेक्ट उत्तर बघू कारण हा मोठा प्रश्न आहे. तर योग्य जे उत्तर असेल याच्या 133च्या ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 133चं उत्तर हा पर्याय क्रमांक 3 असेल म्हणजे ए चूक आहे पण आर बरोबर आहे. तुमचा वेगळा सेट असू शकतो. आपण आता बी सेट पाहत आहोत. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 134. प्रश्न क्रमांक 134 म्हणजेच 134 आता आपण पाहणार आहोत. शब्दांचा संदर्भ अर्थ समजावून शिकवलेले वाचन म्हणजे. याच्या जे योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 1 समग्र भाषा पद्धती. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 135. 135 व प्रश्न येथे विचारलेला आहे की भाषाबद्दल विचार करणे आणि बोलणे म्हणजे. हे बघा भाषाबद्दल विचार करणे आणि बोलणे म्हणजे ते असेल अधिभाषिक योग्यता म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 136. आता 136 ते पुढचे जे प्रश्न असेल ते पॅसेजमधून दिलेले आहे. आपण डायरेक्ट उत्तर बघणार आहोत कारण प्रश्न इथे 136 नंबरचा विचारलेला आहे की भारतात लोकमाता म्हणून नदीचा गौरव करण्याच्या धारणेमागे कोणती भावना आहे. तर योग्य जे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजे कृतज्ञता हे आपली योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 137. शहर आणि नदी शब्द जोड्यापैकी चुकीची शब्द जोडी शोधा. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पटना शरयू म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल आपला कारण हे चुकीची जोडी असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 138. दोन घटक परस्पर पूरक असणे म्हणजे काय. हे बघा प्रश्न क्रमांक 138 विचारलेला आहे की दोन घटक परस्पर पूरक असणे म्हणजे काय. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच एकमेकाशिवाय अस्तित्वच नसणे. अशा प्रकारे याचं उत्तर असेल. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 139. पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते. हे बघा अतिशय सोपा हा प्रश्न होता की भाववाचक नाम इथे विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 139 आणि उत्तर असेल ते असेल मातृत्व म्हणजेच पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 140. 140 नंबरचा प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. विचारलेला आहे प्रश्न की गोदावरी व्यतिरिक्त कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रातून होतो. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजे दारणा. दारणेच लिहिलेलं आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 141. 141 क्रमांकाचा प्रश्न इथे विचारलेला आहे की पुढील विधानापैकी चुकीचे विधान शोधा. आता आपल्याला इथे चुकीचं विधान शोधायचं आहे. प्रश्न क्रमांक 141 चुकीचं जे विधान असेल ते असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजे गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापते. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 142. 142 क्रमांकाचा प्रश्न इथे विचारलेला आहे की जगातील मोठी शहरे नदीकाठी वसलेली आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्द डॅश आहे. मोठी शहर आता हे जे आहे ते असेल आपला पर्याय क्रमांक 1 म्हणजे विशेषण. ओके. आता यानंतर पाहूया दुसरा पॅसेज आपण पाहूया 143. प्रश्न क्रमांक 143. 143 नंबरचा प्रश्न आता पाहणार आहोत. डायरेक्ट उत्तर आपण पाहूया. झाडातून बाहेर पडणाऱ्या उपकारक रासायनिक
लहरींच्या वैशिष्ट्यापैकी चुकीचा पर्याय शोधा. तर चुकीचे जे पर्याय आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 पर्जन्यरोधक. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 144. 144 क्रमांकाचा प्रश्न इथे विचारलेला आहे की हे बघा, जापानी संशोधकांनी पुढीलपैकी कोणत्या घटकांचा दीर्घकाळ अभ्यास केल्याचे लेखकाने नमूद केले आहे. तर जे लेखकाने नमूद केलेले आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वन स्नान. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 145. झाडे जमिनीतील पाणी आणि क्षार शोषतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर येथे जे योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजे अव्ययी. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 146. पुढचा जे प्रश्न आहे 5 प्रश्न राहिलेले आहे. 146. झाडांकडून होणाऱ्या कृतीपैकी न होणारी कृती कोणती. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 4 जमिनीची धूप वेगवान करणे. यानंतर पाहूया 147 प्रश्न क्रमांक 147. वरील उतार्यात दुवा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला गेला आहे. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजे परस्परांना जोडणारा घटक. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 148. प्रश्न विचारलेला आहे की पुढील पर्यायापैकी आकर्मक क्रियापदाचा पर्याय शोधा. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजे झाड पडले हे आकर्मक क्रियापदाचा पर्याय आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 149. झाडांना कोणत्या घटकांचा उपयोग होतो. तर झाडांना जे घटकांचा उपयोग होतो ते असेल पर्याय क्रमांक 4 सूक्ष्म जंतू. यानंतर शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढीलपैकी कोणत्या घटकाद्वारे वातावरणाचे नियमन होते. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 4 रासायनिक फवारे. तर अशा प्रकारे आपण पेपर 2 भाषा 2 मराठीची आन्सर की बघितलेली आहे. प्रश्न क्रमांक 121 ते 150. याबद्दल जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंटमध्ये आम्हाला विचारू शकतात.